आज मी महाराष्ट्र राज्याचे पोलीस संचालक श्री सदानंद दाते साहेबांची भेट घेतली. सोबतच एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची सुद्धा भेट घेतली. त्या भेटीमागचं कारण असं होतं की लोकनेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या विमानाच्या अपघाताला 4 महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा अद्यापही तपास कार्याला गती का नाही, अद्यापही सीसीटीव्हीचं जे काही महाराष्ट्र सीसीटीव्हीच्या बाबतीत विचारतोय त्याबाबत सध्याचं स्टेटस काय आहे. सोबतच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं ज्यावेळेस बारामती परिसरामध्ये मी होतो त्यावेळेस अघोरी पूजेचे काही प्रकार आढळले. मी स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता असल्यामुळे अशा खोतांडावर माझा विश्वास नसल्याचं मी अगोदरच दोन्ही अधिकाऱ्यांना सांगितलं. कारण ते पत्र वाचून त्यांना असं वाटलं की या अघोरी पूजेच्या संदर्भात म्हणजे नेमकं म्हणणं काय असं अशा संदर्भात मी त्यांना सांगितलं की हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी सदस्य आहे. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचार मांडणारी लोक आहोत. पण अजितदादांच्या विमान अपघाताच्या 3 महिन्यापूर्वीपासून जे काही प्रकार घडले त्यामध्ये काही होंदूबाबा खरातच्या आश्रमात घडलेले प्रकार, त्यानंतर गोजूबावीच्या परिसरात घडलेले प्रकार, दादांचा काटेवाडीच्या बंगल्याच्या मागच्या साईडला घडलेले प्रकार आणि या सगळ्या प्रकाराच्या अनुषंगानं मी एक पत्र दिलंय की अजितदादांच्या विमान अपघाताच्या अनुषंगाने अघोरी पूजेचा संदर्भ हा कॅप्टन अशोक खरात होंदूबाबा जो आहे त्याच्या आश्रमाशी संबंधित आहे का याबाबत चौकशी झाली पाहिजे. त्यांनी तात्काळ तसे निर्देश पण दिले. एसआयटी प्रमुखांना निर्देश दिले. पाषाणला जे अधिकारी आहेत पुण्याला त्यांच्या अंडरमध्ये हे सगळं तपास यंत्रणा लागलेली आहे त्यांना सुद्धा त्यांनी तसे निर्देश दिले. मी सदानंद दाते साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आणि अघोरी पूजेच्या अनुषंगाने आता तो तपास व्हावा असे आदेश त्यांनी निर्गमित केले आहेत. काही पुरावे आज देणार होते, असे काही पुरावे तुम्ही दिलेले आहेत या निवेदनासोबत? मी काटेवाडी खताळपट्ट्या परिसरात जे उलट बोकं टांगून त्याच्या खाली अघोरी पूजा झाली, विद्याप्रतिष्ठानच्या परिसरामध्ये, सहयोग बंगल्याच्या परिसरामध्ये, त्याच्यानंतर देवगिरी बंगल्याच्या भोवती असे जे काही प्रकार मला आढळले त्याचे सगळे फुटेज मी त्यांना दिलेले आहेत. आणि आता एक पेन ड्राईव्ह सुद्धा मी लवकरच त्यांना देणार की मला ज्या ज्या काही गोष्टी आढळल्या. फक्त विनंती अशी राहील की तपास करायला आणखी गती यावी, महाराष्ट्राच्या समोर सत्य यावं आणि जर हा अपघात असेल तर तो अपघातच, आणि जर तो घातपात असेल आणि त्याच्या मागे जर खरात प्रकरण असेल तर त्या अनुषंगाने त्याची चौकशी व्हावी. नाही, एसआयटी प्रमुख ज्या सातपुते मॅडम आहेत त्यांना आम्ही हे सांगितलं का